दौऱ्यावर आहेत. माजी मंत्री तानाजी सावंत या दौऱ्यामध्ये सहभागी नाही. आज 26 जानेवारीचा दिवस होतो. ते कदाचित काही मतदारसंघात त्यांच्या नाराज आहेत का? वैयक्तिक कामामुळे नाही. नाराजी तर त्यांनी माझ्या समोर कधी व्यक्त केलेली नाही एकनाथ शिंदे साहेबांकडे. आणि शेवटी बघा, राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर कोणाच्या खाली उभी राहत नाही, ती बदलत असते, अदलाबदल होत असते. मी सुद्धा गेल्या 20 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे. आमदार म्हणून 2009ला पहिल्यांदा मी निवडून गेलो. माझी बऱ्याच वर्षापासूनची अपेक्षा होती की मी मंत्री मंत्री व्हावं, परंतु होऊ शकलो नाही. म्हणून मी काही नाराजी नाही, परंतु नेहमीच त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीमागे असतात. तानाजी सावंत अतिशय कार्यक्षम नेते आहेत. या धाराशिव जिल्ह्याचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. पालकमंत्री म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केल्याचं माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीची तुम्ही चिंता करू नका. आमचे पक्षाचे प्रमुख सक्षम आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांचा विशेष प्रेम आहे. सर, एक सावंतांची तब्येतीची चर्चा मंत्री त्यांची कुठली असते बॅनरकर स्वागताची लागली. सावंत साहेबांकडून कोणी प्रतिनिधी काय चर्चा झाली का किंवा काय बोलणं काही गरज नाही. काय असतं, हे पक्षांतर्गत काही विषय असतात. एखादा कुटुंबामध्ये जर कुठली व्यक्ती आजारी असेल किंवा त्याला काही काम असेल तर कुटुंबाचा प्रमुख म्हणून ती जबाबदारी आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागते. आम्ही जबाबदारी घेऊ, खबरदारी घेऊ आणि भविष्यामध्ये अजून चांगलं, जसं तुम्ही म्हणालात, खेळीमेळीचं वातावरण ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कसं होईल याचा प्रयत्न करू. परंतु तो प्रयत्न करत असताना विषय मात्र एकच, आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचाच विचार करू. राजकीय कुरघोडी बाजूला करून धाराशिव जिल्ह्याचा विकास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.